गेल्या 3 महिन्यांपासून दर्यापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। नगरपालिका हद्दीमध्ये एकूण 12 वार्ड असून त्यामधून 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत। नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत व्हावे हे पंतप्रधानांचे स्वप्न असून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे। मात्र दर्यापूर नगरपालिका प्रशासनाला कोट्यावधीचा निधी प्राप्त असून सुद्धा गेल्या 3 महिन्यांपासून दर्यापूर शहरवासियांना घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। या घाणीमुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे। नगरपालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने 4 दिवसांपूर्वी संपूर्ण शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते। तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाने झोपेचे सोंग करून कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे आज जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातून बैलबंडीमध्ये कचरा टाकून दर्यापूर नगरपालिकेपर्यंत फेरी काढून नगरपालिका कार्यालयाच्या गेट समोर कचरा टाकून दर्यापूर नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। नगरपालिका प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिजाई प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून तातडीने संपूर्ण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा येथे 3 ते 4 दिवसात संपूर्ण कचरा उचलण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी यावेळी दर्यापूर पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी जिजाई प्रतिष्ठानचे विनय गावंडे, दीपक पारोदे, विक्की होले, राहुल भुबर, पवन बाकोडे, सागर शेडके, गणेश साबळे, अक्षय होले, सुधीर वानखडे, नागेश चोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।